खासदार सुप्रिया सुळेंकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य. तर जेवढे मोठे नेते त्यांच्याकडे प्रमाणपत्र असल्याचाही केला दावा. राजकीय वर्तुळात खळबळ. जयंत पाटलांनी मुख्यमंत्री व्हावे अशी वाळवा तालुक्याची इच्छा. सांगली जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटलांनी व्यक्त केली इच्छा. तर तुमच्या मनात जी सल तीच माझ्या मनात आहे. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. मुंबईतील कांदिवलीत प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यांवर ठेका. माय मराठी संवाद मराठी कार्यक्रमात भोजपुरी गाण्यावर थिरकल्यानं नव्या वादाला तोंड. खाऊन पिऊन आंदोलन करा. मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं आणि आंदोलन करायचो. नरहरी झिरवळांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला. पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला, मात्र रायगडमध्ये राजकीय धुसफूस कायम. महेंद्र दळवींच्या अकलेची कीव वाटते. अनिकेत तटकरेंचा हल्लाबोल. तर तटकरे कुटुंबाने राजकीय परिभाषा करू नये, महेंद्र दळवींचं प्रत्युत्तर. भारतानं अडचणीत सापडलेल्या नेपाळला दिला मदतीचा हात. 10 टन मदत साहित्य आणि औषध नेपाळला पाठवली. क्रीडा दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी खेळाडूंशी साधला संवाद. 2036च्या ऑलिम्पिकची तयारी करण्याचं आवाहन. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या 10 महिला पर्यटक नेपाळमधील पोखरा शहरात अडकलेल्या आहेत आणि या सर्व महिला पर्यटनासाठी नेपाळला गेल्या होत्या. सध्या त्या पोखरा शहरातील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. मात्र नेपाळमधील पूरस्थितीमुळे त्यांचा पुढील पर्यटन दौरा थांबवण्यात आलाय. दरम्यान पालकमंत्री शंभूराज देसाई हे या पर्यटकांच्या संपर्कात असून त्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कुटुंबियांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे. नेपाळमध्ये जलप्रलय आलेला पाहायला मिळतोय आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या 10 महिला पर्यटक या नेपाळमधील पोखरा शहरात अडकलेले आहेत. या सर्व महिला पर्यटनासाठी नेपाळला गेल्या होत्या. सध्या त्या पोखरा शहरातील एका हॉटेलमध्ये सुरक्षित आहेत. मात्र नेपाळमधील पूरस्थितीमुळे त्यांचा पुढील पर्यटन दौरा हा थांबवण्यात आलाय. जुन्नर तालुक्यातील काळवाडीमध्ये विद्यार्थ्यांना वाटप होणाऱ्या पोषण आहाराच्या साहित्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे. निकृष्ट दर्जाचं साहित्य वाटप होत असल्याची तक्रार सरपंच तुषार वामन यांनी एफडीएकडे केलेली होती. 20 ऑगस्टला जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहाराचं साहित्य घेऊन आलेल्या टेम्पोची पाहणी केली असता साहित्य खराब असल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर एफडीएच्या भरारी पथकानं काळवाडीमध्ये येऊन या साहित्याचे नमुने ताब्यात घेतले. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. अहवालात साहित्य निकृष्ट असल्याचं स्पष्ट झाल्यास संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. काय आता केलं पाहिजे आता त्या उर्वरित अन्नाचं? तो त्यामुळेच आपण तो जप्त करून ठेवणार आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर त्याप्रमाणे पुढे त्याची कारवाई होते. सर, आता जे वाहन जे अटकावून ग्रामस्थांनी ठेवलेलं आहे त्या याच्यामध्ये सुद्धा काही धान्यामध्ये किडे आढळून आलेत. मग आता त्या वाहनाचं किंवा त्यातल्या अन्नधान्याचं काय? वाहनातला माल जप्त करून ठेवणार आहोत आपण. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. ही ब्रेकिंग न्यूज राजकीय वर्तुळातून पाहायला मिळते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं मोठं वक्तव्य वडेट्टीवारांनी केलंय. जरांगे पाटलांना कदाचित माहिती नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. सुप्रिया सुळेंकडे देखील हे प्रमाणपत्र असल्याचा दावा केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. तसेच सगळ्यांनीच ओबीसींचं प्रमाणपत्र घेऊन ठेवल्याचा टोलाही त्यांनी लगावलाय. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टोला लगावला. ओबीसींनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं असा टोला त्यांनी लगावलाय. अर्ध्या मराठ्यांनीच घेतलाय, 90% घेतलाय. काय आता जरांगे पाटलांना जरा माहिती कदाचित नसेल, पण जेवढे मोठे नेते आहेत सुप्रिया सुळेंच्याकडे पण आहे. हो, सगळ्यांच्याकडे आहे.
कोण नाही आहे, सगळ्यांनी ते प्रमाणपत्र ओबीसीचं घेऊन ठेवलं आहे. मला वाटतं की ओबीसीनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीत यावं. तर सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलेला आहे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या विषयावर जेव्हा विजय वडेट्टीवार बोलत होते तेव्हा त्यांनी सांगितलं की अनेक मराठ्यांनी ओबीसीचं प्रमाणपत्र हे घेऊन ठेवलेलं आहे आणि हे बोलताना त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचाही उल्लेख केलाय. खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा मोठा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्याचबरोबर अर्ध्या मराठ्यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचं मोठं विधान देखील त्यांच्याकडून करण्यात आलंय. या संदर्भामध्ये आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात तेही पाहणं महत्त्वाचं आहे. विजय वडेट्टीवार बोलताना म्हणालेत की कदाचित मनोज जरांगे पाटलांना माहिती नसेल, जितके मोठे नेते आहेत त्यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे देखील हे प्रमाणपत्र असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता चर्चांना उधाण आलंय. सगळ्यांनीच ओबीसीचं प्रमाणपत्र घेऊन ठेवल्याचा टोला विजय वडेट्टीवारांनी लगावला आणि यावेळी बोलताना ते म्हणाले की ओबीसींनी जनरल व्हावं आणि सगळ्यांनी ओबीसीमध्ये यावं असा टोला त्यांनी लगावलेला आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सुप्रिया सुळेंचं नाव घेऊन त्यांनी एक मोठा दावा केलेला आहे आणि त्यामुळेच आता या संदर्भात राजकारण सुद्धा तापू शकतं. या संदर्भात राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया आहेत ते पाहूयात आपण. आपल्यासोबत खासदार सुप्रिया सुळे जोडल्या गेलेल्या आहेत. सुप्रियाताई, विजय वडेट्टीवारांनी केलेलं वक्तव्य तुम्ही ऐकलं, तुमची प्रतिक्रिया? मला का ते मला असं काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना टार्गेट करतायत मला कळत नाही. आम्ही मित्र पक्ष आहोत आणि मित्र पक्षाला टार्गेट करण्यात काय आनंद काँग्रेस पक्षाला मिळतोय मला हे कळत नाहीये. एकतर माझ्याकडे असं सर्टिफिकेट नाहीये एकतर, आणि ते मला विचारू शकतात ना. आता मला हा विषय दिल्लीच्या काँग्रेसपर्यंत न्यावा लागेल, कारण का जर असे काँग्रेसचे नेते आमच्याबद्दल खोट्या गोष्टी आणि समाजात खोट्या गोष्टी पसरत असतील ते अयोग्य आहे. हो, आम्ही इमानदार लोक आहे. ताई, तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये, बरोबर आहे तुम्ही जे म्हणताय. माझ्याबद्दल अशी अहो नाही, अहो कसं असेल तुम्ही मला सांगा ना. नाही, तुमच्याकडे सर्टिफिकेट नाहीये हे तुम्ही म्हणताय, पण ते पब्लिकली हा खूप मोठा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. हो, मग ह्याचं उत्तर काँग्रेसने दाखवावं सर्टिफिकेट. काँग्रेसकडे जर ते सर्टिफिकेट असेल तर काँग्रेसने ते दाखवावं. ताई, तुम्ही आधी सुद्धा बोलताना म्हणालेले होते की महाराष्ट्र काँग्रेसला राष्ट्रवादींचा काय प्रॉब्लेम नेमका आहे तो कळत नाहीये, कारण आधी सुद्धा असं शाब्दिक वार पाहायला मिळालेले होते. अहो, मला वेदना होत आहे त्या गोष्टीच्या. का काँग्रेस पक्ष मला टार्गेट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारला टार्गेट करताय ते उत्तर काँग्रेसच देऊ शकतो, मी नाही ना देऊ शकत. त्याचं माझ्याकडे उत्तरच नाहीये, मी निरुत्तर आहे खरं. म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की असं माझं नाव का घेतायत. पण असं का टार्गेट केलं गेलं असेल, नेमकं काय वाटतंय? कारण मित्र पक्ष आहे. म्हणजे मलाच विश्वास बसत नाही की, आणि ते मला विचारू शकतात ना या गोष्टी. ताई, त्यांनी आधी सुद्धा विधान केलं होतं की खासदार मोदींना किती वेळा भेटा राष्ट्रवादीचे, आम्हाला काही फरक पडणार नाही वगैरे. ताई, माझा आवाज येतोय? तर सुप्रियाताईंचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये. आता आपण बघतोय की ही मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठा दावा केलाय की सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे न्यूज 18 मराठीशी आत्ता बोलताना म्हणालेले आहेत की माझ्याकडे असं कुठलंही प्रमाणपत्र नाही, आम्ही प्रामाणिक लोक आहोत, इमानदार लोक आहोत, आमच्याकडे हे प्रमाणपत्र नाही. मात्र त्यांचाच मित्रपक्ष असलेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार मात्र म्हणतायत की सुप्रिया सुळे यांच्याकडे ओबीसी प्रमाणपत्र आहे. आता नेमकं या दाव्यामध्ये किती तथ्य आहे आणि सुप्रिया सुळे जे म्हणालेले आहेत की माझ्याकडे ओबीसी प्रमाणपत्र नाही, मग काँग्रेस थेट आरोप सुप्रिया सुळेंवर का केले जात आहेत असा सुद्धा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. मला प्रचंड वेदना होत आहेत, काँग्रेस वारंवार राष्ट्रवादीला किंवा मलाच का टार्गेट करते, अशा पद्धतीची प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिलेली आहे.